नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावर आयुष्याविषयी समुपदेशक सारिका चांडक यांनी मांडलेला विचार तुमच्यापर्यंत पोचवते. प्रत्येकजण ना आपल्या आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्राथमिक गरजा भागवून आपलं मानसिक भावनिक विश्व समृद्ध होईल याचा प्रयत्न करतच असतो. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधत असतो तो. गुणवत्तापूर्ण जीवन जगण्यासाठी धडपडत असताना प्रत्येक परिस्थितीशी सामना करणं, हताश न होता आपलं ध्येय गाठणं, ताणतणावावर मात करून सुखी आयुष्य जगण्यासाठी आपण प्रत्येकजणच धडपडत असतो. या प्रवासात काही वेळानं व्यक्ती स्वतःसाठी अशक्य आणि ध्येय उद्दिष्ट ठरवतात. मग ती ध्येय किंवा उद्दिष्ट साध्य झाली नाही की कोलमडून पडतात, निराश होतात. मग भविष्य धुसर दिसायला लागतं, अनिश्चितता वाढते, काळजी वाटते. मग आयुष्याला काहीच अर्थ नाही असं वाटायला लागलं की काहीही केलं तरी समाधान मिळत नाही. निराशेच्या गर्तेत काही जणांना त्यांचं आयुष्य निरर्थक, पोकळ, दिशाहीन, भरकटलेलंच वाटत असतं. नैराश्य आणि रागाच्या आवेगात काही वेळा स्वतःला आणि समाजालाही त्रास होईल असं कृत्य केलं जातं त्यांच्याकडनं. मनाची सर्जनशीलता कोलमडते. जीवन संघर्षात उणिवावर मात करून आयुष्याला अर्थ प्राप्त करता येतो हेच मुळी अशी व्यक्ती विसरते. मुळात माणसाला ना त्याच्यासाठी काय चांगलं आहे याची नैसर्गिकरित्या जाणीव असते. म्हणजे उत्क्रांतीनं आपल्याला संवेदना, आवडनिवड, बरं वाईट ओळखणं हे शिकवलेलं असतं. भूक लागली की बघा आपण अन्न शोधतो आणि नुसतंच अन्न नाही शोधत तर ते चविष्ट असेल हे बघतो. आपल्याला इतर लोक जे वागणूक देतात त्यावर आपण आपलं मत त्याविषयी तयार करतो. अमुक तमुक प्रकारे वागलं की लोक तुझ्यावर प्रेम करतील हे लहानपणापासून आपल्यावर बिंबवलं जातं आणि आपण मग चांगलं वागायला शिकतो. आपण एखादी गोष्ट मिळवण्यासाठी लायक आहोत हे सिद्ध करतो. त्यातून आत्मविश्वास वाढतो. पण मग जर अपयश आलं तर मात्र स्वतःबद्दलचं मत वाईट होतं आणि मग त्यातून असह्य असं एकाकीपण वाटायला येतं. आपलंच आपल्याविषयी मत नकारात्मक होऊन जातं आणि मग आयुष्यात आपल्या क्षमतेप्रमाणे जे आपण उत्कृष्ट करणार आहोत त्यात देखील अयशस्वी ठरायला लागतो. लोकांचं आपल्याविषयी चांगलं मत असावं यासाठी समाजाच्या अटी पाळणं प्रचंड महत्त्वाचं वाटायला लागतं आणि मग या अटी पूर्ण करायला आपण धडपडायला लागतो. आपल्या क्षमतांचा विचारच करत नाही. खरं तर प्रत्येक माणूस वेगळा असतो ना, त्याची जडणघडण वेगळी असते, याचा विचारच केला जात नाही. काही मूठभर लोकांना आदर्श मानून ध्येय आणि उद्दिष्ट निश्चित केली जातात. बऱ्या वाईट गोष्टी ठरवल्या जातात. त्या आदर्श कल्पनेप्रमाणे ध्येय साध्य झाली नाही की मग व्यक्ती स्वतःला कमी लेखायला लागते. आपण आदर्श स्वप्रतिमेत अडकायला लागतो. आता मी हे अमुक अमुक गाठलं नाही आहे किंवा मिळवलं नाही आहे ना, मग माझी किंमत शून्य असं म्हणून आपण घाबरतो. शारीरिक मानसिकरित्या या गोष्टी मिळवणं शक्य झालं नाही की परिस्थितीपासून आपण दूर पळतो. अपयशासाठी, दोषारोप करण्यासाठी निरनिराळी कारणं शोधतो. काही वेळा परिस्थितीच नाकारून त्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला जातो. आपल्या मानसिक भावनिक स्वास्थ्यासाठी जीवनातल्या बऱ्या वाईट अनुभवांना सामोरं जाणं हे गरजेचंच असतं. भावनिक सजगता म्हणजे स्वतःच्या आणि इतरांच्या भावना अचूकपणे ओळखणं, वास्तवाचा स्वीकार करणं, वर्तमान काळात जगणं हे गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गतकाळातल्या अनुभवातनं शिकणं, स्वतःवर विश्वास ठेवणं, समाजातल्या लोकांची पर्वा न करता योग्य अयोग्य काय आहे हे जाणणं, आपल्यासमोर जे पर्याय आहेत त्यातला योग्य पर्याय निवडणं, स्वीकारलेल्या पर्यायाची जबाबदारी घेणं, हे सगळं आपल्याला जमायला हवं आहे. आणि यासाठीच स्वची जोपासना करायला हवी. वेळप्रसंगी प्रवाहाविरुद्ध जायला सुद्धा न घाबरता निर्णय घ्यायला हवेत. जीवनातलं उद्दिष्ट शोधून आयुष्य अर्थपूर्ण जगणं हे महत्त्वाचं असतं.
आणि आयुष्यात ध्येय असलं की जगायला बळ मिळतं. आयुष्यातल्या प्रश्नांना, आव्हानांना खचून न जाता विवेकानं तोडगा शोधायला हवा. कारण आपलं आयुष्य म्हणजे एक गाणं आहे. ते फार सुंदर आहे. म्हणूनच ते आपल्याला मनसोक्त जगता आलं पाहिजे. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.